टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या कामाचा आढावा घेतला। स्वतः प्रताप सरनाईक सर आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल, आज तुम्ही महानगरपालिकेच्या कामाचा आढावा घेतला? मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब कार्यरत असताना त्यांनी ह्या मीरा भाईंदर महापालिकेसाठी जवळजवळ 1800 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी दिले। त्याचबरोबर 900 कोटी रुपये त्यांनी रस्त्याच्या विकास कामांसाठी MMRDAच्या माध्यमातून दिले। तर सगळा आढावा घेण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर काही महापालिका हद्दीतील प्रश्न होते, ते प्रश्न कसे काय सोडतील यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी आयुक्तांसमवेत एक या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक प्रतिसाद होऊन काही 50% विकास कामं जे आहे ते पुढल्या 4 ते महिन्यात पूर्ण होणार आहेत। सर, मुंबई महानगरपालिकेत काल एका चेंबूरमध्ये बांधकाम जे अधिकृत होतं, ज्या तोडायच्या बिल्डिंग आहेत त्यावरती हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये नोटीस लावण्यात आली होती। त्या संदर्भात सर काय सांगाल? नाही, मराठीचा अपमान जर ह्या महाराष्ट्रामध्ये होत असेल कदापि शिवसेना सहन करणार नाही। आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या मराठी मुद्द्यावरच शिवसेनेची स्थापना केली आणि एक शिवसेनेचा आमदार म्हणून, मंत्री म्हणून जर अशा प्रकारे मुंबई महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असेल किंवा मीरा भाईंदर महापालिकेने जर चुकीच्या पद्धतीने काही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, चुकीचं नाव असलेले जर बॅनर छापले असतील तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल। सर, दुसरा प्रश्न असा आहे की राजू पाटील जे आहेत मनसेचे आमदार, त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठीचे जर हे वारसदार जे आहेत, खोटे वारसदार आहात आणि तुम्ही गप्प का आहात हिंदी सक्तीच्या विषयावर? मराठीचे वारसदार आहेत म्हणून 80 जागा लढणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 60 जागा ह्या महाराष्ट्रातील जनतेनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला दिलेल्या आहेत आणि सर्वसामान्य कल्पना आहे कोण कुठे किती मतांनी पराभूत झाला। त्यामुळे उलट पराभूत झाल्यानंतर कुठल्याही म्हणजे मोठ्या नेत्याचा अपमान करण्याची जर कार्यपद्धती असल्या कुणाची असेल तर ती चुकीची आहे। ज्यांनी मराठ्यांचं नेतृत्व घेतलं, ज्यांनी मराठी भाषेचं नेतृत्व स्वीकारलं, त्या एकनाथ शिंदे साहेबांबद्दल निदान कोणी काही बोलू नये। सर, अजितदादा आणि शरद पवारांचे सूर जुळले, त्यांचं म्हणणं आहे की पहिली ते चौथीपर्यंत तुम्ही मराठी हिंदी भाषा सक्ती करू नका। नाही बघा, हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात माझी जर वैयक्तिक भूमिका तुम्ही विचाराल तर माझी सुद्धा भूमिका हीच आहे। कारण माझ्या शालेय शिक्षणामध्ये सुद्धा मला 7वी नंतर हिंदीचं धडे गिरवण्यात आले होते। पहिलीपासून हिंदीची काहीच आवश्यकता नाही आहे। आमचे सहकारी दादा भुसे आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा ह्या विषयावर बोलणार आहे। कारण पहिलीपासून हिंदीची सक्ती गरजच नाही। खरं तर हिंदीची ती सक्ती नाही आहे। जर कोणाला पर्याय, तिसरा पर्याय म्हणून जर हवा असेल तर हिंदी घ्यावा अशा पद्धतीचं आहे, परंतु त्यामध्ये 20 विद्यार्थी संख्या असली पाहिजे असं राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचं मत आहे। तरीसुद्धा माझं स्पष्टपणे असं मत आहे की तिसरा पर्यायसुद्धा गरजेचा नाही आहे। 5वी पासूनच हिंदी जर झाली तर ते योग्य होईल, परंतु 1ली ते 4थी फक्त मराठीचा। सर, एक लास्टचा प्रश्न, विधान भवनात जेवणाचा थाट झाला, त्या जेवणाच्या ताटामध्ये सिल्वर प्लेट जेवण थाली यूज केली, त्याच्यामध्ये 550 रुपयाची थाली आणि जेवणाचा खर्च 4000 रुपये, या संदर्भात काय सांगा? नाही, मला त्या संदर्भात काही कल्पना नाही, मी माहिती घेतो त्या संदर्भात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।